नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मिस्टर बी राईट 23. मित्रांनो, थोडा नर्वस आहे कारण की पहिलाच व्हिडिओ आहे आणि काय बोलावं कसं बोलावं भरपूर असं अस्वस्थ झालेलं आहे. पण एकदा का गाडीला चावी लागली आणि राईड सुरू झाली तर होईल सगळं नीट. तर मित्रांनो, गेल्या 4 महिन्यापासून आपण आपलं यूट्यूब चॅनल ओपन केलं, पण त्यावरती एकही मोठा ब्लॉग आला नाही. कारण की त्याचं कारण असे होते की बऱ्याचशा गोष्टी सर्च करत होतो, चांगला कॅमेरा शोधत होतो नाही का. तर फायनली तो कॅमेरा आपल्याला भेटला. त्यानंतर आपण माईक वगैरे ह्यासाठी सर्चिंग केलं, माईक वगैरे भेटला आणि फायनली सगळ्या गोष्टी कंप्लीट झाल्या. तर मित्रांनो, आपला हा छोटासा ब्लॉग आपण स्टार्ट करतो आहे. पण काय अशा कुठल्या रायडिंगवर आपण जाणार नाही. आपण एक छोटासा राईड घेतो आहे. तो म्हणजे असा की तुम्हाला आजूबाजूला स्पॉट दिसत असेल आणि मी आज जिथे उभा आहे ते म्हणजे आपलं पुण्याचं गहुंजे स्टेडियम. या स्टेडियमची खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. जेव्हा आता तुम्हाला इथं बऱ्याचशा ठिकाणी नाही का लोक दिसत असतील नाही का, तुम्ही बघत असाल मैदानावरती कार्स बाईक्स वगैरे नाही का, भरपूर लोक बसलेले दिसत असतील नाही का. पण मित्रांनो, जेव्हा इथं अंडर कन्स्ट्रक्शन चालू होतं ना मित्रांनो, तेव्हा इकडं कोणीच भटकायचं सुद्धा नाही का. आणि जेमतेम ही गोष्ट असेल 2006-07ची या जवळपासची गोष्ट आहे. आणि मित्रांनो, मी राहायला इथेच होतो मामुर्डीमध्ये आणि मी आणि माझा एक मित्र येऊन इथे एक स्पॉट तुम्हाला मित्रांनो दाखवतो. तो स्पॉट आहे, तुम्ही बघत असाल सनसेट दिसत आहे. खूप सुंदर वाटायचं नाही का इथं. म्हणजे शब्दात कसं बोलू नाही का, की स्ट्रेस हॅपीनेस सगळं काही इथंच. आणि हा तो स्पॉट आहे मित्रांनो. इथे येऊन आम्ही बसायचो आणि गप्पा मारायचो. खूप काही गोष्टी इथं आम्ही शेअर केला मित्रांनी बसून. आम्ही नाही का स्वप्न पाहिलीत. हा हायवे, जाणाऱ्या त्या गाड्या फक्त डोळे बंद करायचे आणि जाणाऱ्या गाड्यांचा आवाज ऐकायचा. ऑसम होता तो अनुभव नाही का. आणि हा व्हिडिओ इथूनच स्टार्ट का केला, कारण की बरेचसे स्वप्न मित्रांनो या स्पॉटवरूनच पाहिलेली आहेत आणि विचार केला की आपलं मोठं ब्लॉगिंगचं स्वप्नसुद्धा इथूनच पाहावं. त्यामुळे स्टार्ट इथूनच करतो आहे. कारण की स्वप्न पाहिलीत तिथे पूर्ण होतात नाही का. तर चला मित्रांनो, आपण निघूया नाही का, घरी जाऊया. ऑफिसमधनं मी डायरेक्ट इथे आलो कारण की विचार केला होता की एक कुठेतरी राईडला जाऊ, पण ते झालं नाही. पण असो, पहिलीच राईड आहे, थोडा मी नर्वस पण आहे. आणि तुम्हाला दिसतच असेल नाही का, तर आपण आपली गाडी चालू केलेली आहे. आणि बघा, मी गाडीचा इंट्रो पण तुम्हाला दिला नाही, पण तुम्हाला कळालं असेल TVS रॉनिंग आपली ही एक गाडी आहे. हिला पण आता जवळपास जेमतेम 11 महिने झालेली आहेत. पुढच्या महिन्यामध्ये 4 जुलैला हिला फायनली 1 वर्ष कंप्लीट होईल मित्रांनो. मोटो ब्लॉगिंगसाठीच आपण ही बाईक परचेस केली होती आणि त्याच प्लॅनिंगने आपण या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. तर फायनली देवाच्या कृपेने सगळ्या गोष्टी आज जुळून आलेल्या आहेत आणि आज आपण आपला पहिला व्हिडिओ शूट करतोय. तर मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल की यार अचानकच एक नवीन कोण आले नाही का. आता प्रश्न तर पडले असतील आणि किंवा नसेल पण पडलेले, पण सांगायचं तात्पर्य हेच की गेल्या 16 वर्षापासून मित्रांनो मी गाडी चालवतोय नाही का, बाईक चालवतोय. आणि कारण की माझा जॉबच असा आहे, मी मार्केटिंगचा जॉब करतो मित्रांनो. आणि अख्खा महाराष्ट्र फिरलो मित्रांनो. पण ते जे कामाच्या याच्यामध्ये फिरणं आणि एक म्हणतो नाही का आपण, एक पॅशन होतं मित्रांनो. आणि ते पॅशन कुठेतरी दबून होतं नाही का. आणि ते पॅशन भरपूर म्हणजे काय सांगू तुम्हाला नाही का, बऱ्याचशा काही गोष्टी होत्या की त्या होऊ नाही शकल्या. पण शेवटी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा मग अचानकच असं कसं. तर माझ्या मुलांनी मला फार मोटिवेट केलं. एक दिवस आम्ही असंच दोघंजण बसलो होतो आणि एक यूट्यूबवरती एक प्रोफेशनल रायडर्स आहेत, त्यांचे आम्ही व्हिडिओज बघायचो. कारण की आवड आहे त्या गोष्टीची नाही का. माझ्या मुलाला पण खूप बाईक्सचं आवड आहे, कार्सची आवड आहे, मला पण आहे ऑल्सो.
सो मित्रांनो, आम्ही दोघं जण व्हिडिओ बघत होतो. तर त्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एक आपलं कोण श्रीमान लेजंड, आपला महाराष्ट्राचाच मुलगा आहे, त्याची एक लद्दाख ट्रिप आम्ही बघत होतो. आणि त्या लद्दाख ट्रिपमध्ये जवळपास आय थिंक मला असं वाटतं की तो श्रीनगर पास केल्यानंतर त्याच्या एका व्हिडिओमध्ये त्यांनी बोलला होता की तुम्ही तुमच्या पॅशनला फॉलो करा. जेव्हा तुम्ही तुमच्या पॅशनला फॉलो कराल तेव्हा आपोआपच तुम्हाला ज्या आतून जो म्हणतो ना आनंद, तो सगळ्या गोष्टीचा तुम्हाला मिळेल, नाही का. आणि ती गोष्ट कुठेतरी मनामध्ये लागली, नाही का. आणि माझा मुलगा पण मला तेव्हा अचानक मला म्हटला की डॅडी तुम्ही पण तुमचं मोटो ब्लॉगिंग चॅनल चालू करा ना, मोटो ब्लॉगिंग करा ना, नाही का. तर मी म्हटलं यार नाही यार, माझ्याच्याने कुठं होईल, काय एवढा टाईम मिळतो का, वेळ आहे का माझ्याकडं, नाही का. तर म्हटलं यार नाही डॅडी, तुम्ही तुमचं पॅशन फॉलो करा. बघा मी माझं पॅशन फॉलो करतो आणि पॅशन फॉलो केलेलं आहे. सो बघा माझी स्केच किती सुधारली. तुम्हीच मला बोलले होते की तू कंटिन्यू स्केच कर, बघ तुला स्केचिंग जमेल. तर तसंच तुम्ही पण तुमचा मोटो ब्लॉगिंग चॅनल चालू करा ना. बस जे तुम्ही अनुभवाल, नाही का, जे तुम्ही फिराल ते तुम्ही करा, शूट करा, नाही का. तर मी तो विचार खूप म्हणजे डीपली केला की म्हटलं यार माझा मुलगा मला म्हणजे काय असं कधीतरी होतं म्हणजे, नाही का, की मुलगा बापाला बोलतोय की डॅडी करा, काय होत नाही, बिंदास्त करा. आणि त्यांनी जे मोटिवेट केला ना मित्रांनो मला, तर खरंच त्यामुळे तो व्हिडिओ पाहिला आम्ही. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाने मला जे मोटिवेट केलं आणि फायनली मित्रांनो आज आपलं आपण पहिला व्हिडिओ शूट करतोय. खूप नर्वस आहे, नाही का. आणि त्या नर्वसच्या ह्याच्यात मी व्हिडिओ शूट करतोय. पण असो, छोटीशी राईड तिथून स्टार्ट यासाठी केली कारण की घराच्या जवळ होतं मित्रांनो. आणि म्हटलं आपण आपली जर्नी जिथं स्टार्ट केली, नाही का, तिथनं आपण व्हिडिओ स्टार्ट करायला पाहिजे. माहीत नाही कसा व्हिडिओ शूट होतोय, काय होतं, कारण की काहीच आयडिया नाही मित्रांनो, काही नॉलेज नाही आहे मधलं. कॅमेरा जो आहे तो माउंट केलेला आहे, त्यानंतर माईक लावलेला आहे, रेकॉर्डिंग होतोय. त्यासाठी तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पहिलेच की मी पहिले बाईकच्या मिररमध्ये पाहिलं रेकॉर्डिंग चालू होते का नाही होत, कारण की त्याच्या अगोदर शूट केलं तर ते आवाजच नाही आला, नाही का. तर ठीक आहे, इट्स ओके. तर मित्रांनो असा आता तुम्ही समजू शकत असाल, नाही का, माझ्या आवाजावरनं मी बोलतोय आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकताय, नाही का. पण चांगला आहे मित्रांनो, हा अनुभव पण चांगला आहे. कारण की जेव्हा तुम्ही तुमचे पॅशन फॉलो करता आणि जगायला सुरू करता, तर खरंच तो अनुभव खूप, तो एक्सप्लेन नाही करू शकत कोणी, नाही का. तो त्या व्यक्तीलाच माहीत असतो, नाही का. एखाद्याला क्रिकेट आवडतं, तो क्रिकेट फॉलो करतो. एखाद्याला फुटबॉल आवडतो, फुटबॉल तो फॉलो करतो. काही असू शकतं त्याचं पॅशन. जेव्हा ते व्यक्ती पॅशन फॉलो करते ना, तर त्याचा आनंद फक्त त्यालाच माहीत असतो. आणि माझा आनंद फक्त मलाच माहीत आहे. बरेचसे घरचे लोक आता मला बोलतील पण, हे काय नवीन ठोटांग्यांनी चालू केलं वयाच्या अशा याच्यावरती येऊन तू करतो, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मुलगा आहे आणि बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. पण त्यांना काय माहीत, त्याच मुलांनी मला मोटिवेटेड केलं की मला म्हटलं की नाही डॅडी तुम्ही करा, नाही का. बऱ्याचशा गोष्टी मित्रांनो आज मी विचार केला होता. बरेचसे व्हिडिओज पाहिले, कशा प्रकारे बोलायचं, काय बोलायचं. भरपूर दिवसापासून प्लॅनिंग चाललं. कोणी म्हणते की स्क्रिप्ट तयार करा, हे करा, त्या गोष्टीमध्ये भरपूर प्रॅक्टिस वगैरे पण केली मित्रांनो, नाही का. मी कसं बोललं पाहिजे, काय बोललं पाहिजे आणि काय, पण त्या सगळ्या गोष्टी होऊ नाही शकल्या. जे रिअल आहे तेच बोलतोय मित्रांनो. तुम्हाला कळत पण नसेल, समजत पण नसेल, नाही का. बट होईल, हळूहळू होईल. कारण की तुमचा सपोर्ट आणि तुम्ही सोबत असलात तर तुम्ही नक्कीच मला माझ्या काय चुका होतील किंवा चुकल मी, नाही का, कशा प्रकारे मी या सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट करायला पाहिजे तुम्ही शिकवालच. कारण की मी बघितलेलं आहे बऱ्याचशा प्रोफेशनल मोटो ब्लॉगरचे व्हिडिओज बघितले स्टार्टिंगचे, कशा प्रकारे ते मोटो ब्लॉगिंग करत होते. नंतर हळूहळू त्यांना तुम्ही कशा प्रकारे गाईड केलं, नाही का. आणि होप सो तुम्ही पण मला गाईड करालच आणि चांगल्या पद्धतीने मला तुम्ही शिकवालच कशा प्रकारे. कारण की मला एडिटिंग वगैरे या सगळ्या काहीच गोष्टी माहीत नाही मित्रांनो, काहीच माहीत नाही, काहीच नाही. बस जस्ट मी प्लॅन केला, माझा मुलगा मला बोलला, मी खूप विचार केला, मी म्हटलं नाही यार, गो हेड, आपण जाऊया, करूया कुठपर्यंत, नाही का. तर असा विचार केला आणि मग नंतर फायनली मी यूट्यूब अकाउंट ओपन केलं. आणि ओपन केल्यानंतर मग त्याच्यानंतरही 2-3 रील्स मी जस्ट टाकल्या त्यामध्ये, नाही का. त्यामध्ये बोललो की लवकरच आपण एक
चांगला मोठं ब्लॉगिंग व्हिडिओ तयार करू. पण त्यानंतर विचार केला की यार आपल्याकडे कॅमेरा नाही आहे, नाही का. एक व्हिडिओ शूट केला होता मोबाईलवरती, पण त्याची स्टेबिलिटी अँड नव्हतं, नाही का. कारण की मित्रांनो, मी नुसतं जस्ट व्हिडिओ शूट नाही करायचं आहे मला, नाही का. हे माझं पॅशन आहे आणि हे पॅशन मला माझं जपून ठेवायचं आहे, नाही का. हे माझं पॅशन मला जपून ठेवायचं आहे. आणि जेव्हा मी पार म्हातारा होईल, नाही का, एकदम म्हातारा होईल, तेव्हा मी मस्तपैकी माझ्या लॅपटॉपवरती किंवा माझ्या टी व्हीवरती लावून ते मी अनुभवेल, नाही का, की यार आपण आपल्या आपुलकी फॅमिलीसोबत, जे तुम्ही माझे आता आहात, ऑब्व्हियसली मित्रांनो आहात, जो कोणी मला बघतोय किंवा बघेल ते माझी आपुलकी फॅमिलीमधलंच आहे. कारण की मित्रांनो, हा अनुभव फार छान आहे. कारण की मी 16 वर्षापासून बाईक चालवतोय मित्रांनो, आणि मला माहीत आहे मित्रांनो की जेव्हा तुम्ही एकदमच जाता ना कुठे, तर ते प्रेम वेगळंच असतं मित्रांनो. तसं म्हणजे तुम्हाला मी कसं बोललो, नाही का, तुम्ही जेव्हा एखाद्या रॅन्डम व्यक्तीला म्हणाल की दादा मी इथे बसू का, दादा मी पाणी पिऊ का, बघा ना किती सहजरित्या तुम्ही, हां दादा घ्या की पाणी प्यायलाच आहे, घ्या, बोला. म्हणजे काही काही अनुभव वाईट पण असतात, असं नाही, बट 95% जो मला चांगलेच अनुभव आलेले आहेत मित्रांनो, नाही का. तर सगळं होईल व्यवस्थित. काय कुठल्या प्रकारची स्क्रिप्ट नाही आहे, कुठल्या प्रकारचं काय मी नोट केलं नव्हतं की मला काय बोलायला पाहिजे, कशा प्रकारे बोलायला पाहिजे. आणि मित्रांनो, अशा प्रकारे, नाही का, आपण आपला पहिला व्हिडिओ शूट करतोय. फायनली मित्रांनो, मी घराजवळ पोचलोय. आता मला तिथून यू टर्न मारावं लागेल. आणि एरियामध्ये कोणालाच माहीत नाही आहे, कारण की मी सगळं काही जे करतोय ते बाहेरच्या बाहेरनं करतोय. फक्त मुलाला माहीत आहे, मिसेसला माहीत आहे, आणि बाहेरनंच सगळं शूट करून, नाही का, कॅमेरा वगैरे वाइंड अप करून आपलं हेल्मेटचं माउंट वगैरे सगळं काढून आपल्याला ते ठेवायचं आहे. सो मित्रांनो, थँक्यू यासाठी बोलतो आहे, कारण की तुम्ही माझा व्हिडिओ बघाल आणि नक्कीच बघाल, माझा विश्वास आहे. कारण की पहिले व्हिडिओ मी हिंदीमध्ये विचार केला होता की हिंदीमध्ये आपण शूट करूया, नाही का, पण म्हटलं नाही मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या मराठी भाषेलाच प्राधान्य. कारण की जी बांधिलकी, जी आपुलकी आपल्या भाषेत आहे ना मित्रांनो, असं नाही म्हणत मी की हिंदी भाषा बाकीच्या लँग्वेज मी काय क्रिटिसाइज करत नाही किंवा काय असं हे नाही करत आहे, पण एक म्हणतात नाही की आपल्या भाषेवरती जो अभिमान असतो किंवा ती जी बोलण्याची मजा आपल्या लोकांसोबत, ती आपल्या भाषेतच असते, नाही का. सो त्यामुळे आपला हा व्हिडिओ पण मी मराठीमध्ये शूट करतोय, बोलतोय. मित्रांनो, काही बोलताना चुकलं किंवा माझ्या शब्दांमध्ये मागं पुढं झालं तर मित्रांनो प्लीज भाऊ म्हणून, मित्र म्हणून मला माफ कराल, नाही का. आणि काही जर मला करेक्ट करायचं असेल किंवा मला माझं काही चुकत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगाल. कारण की मित्रांनो कसं आहे, करेक्ट केलं तर ते कळूनच जातं, पण चुकीचं कोणी सांगत नाही, नाही का. आणि चूक काय असेल ना मित्रांनो, ते मला तुम्ही सांगा, नक्कीच मी त्याच्यावरती काम करेन आणि त्याला करेक्ट करण्याचा प्रयत्न करेन. कारण की चुकांमधूनच माणूस शिकतो. आणि मी अजून काय बोलू यार समजत नाही आहे, कारण की फार नर्वस आहे, पहिला शूट होतोय. पण इट्स ओके, वारंवार तोच वर्ड येतोय, रिपीटेड होते, पण ठीक आहे, इट्स ओके, काय हरकत नाही आहे. पहिला व्हिडिओ आहे माझा, जे आहे ते रिअल आहे, जे बोलतोय ते मनापासून बोलतोय. खूप एक्सायटेड पण आहे, नर्वस पण आहे. आणि थँक्यू मित्रांनो, वन्स अगेन थँक्यू. मी माझा आता इथून टर्न मारेल घराकडं. तर मित्रांनो, व्हिडिओ माझा आवडला तर मित्रांनो नक्कीच त्याला लाईक करा, नाही का. मला कमेंटमध्ये कळवा, सुचवा, सांगा मला की काय मला अजून करेक्ट करायला पाहिजे, आवाज कसा आला आहे, काय नाही आला आहे, व्यवस्थित लागलं नाही. कोणी मोठं ब्लॉगर जर बघत असेल, प्रोफेशनल बघत असेल, आणि त्या लोकांना समजतं, नाही का, की काय मला करेक्ट करायला पाहिजे, नाही का. आणि की आफ्टरऑल मित्रांनो, हे नुसतं मी जस्ट काय असं शोबाजी करायला नाही करते, हे माझं पॅशन मित्रांनो, मी फॉलो करतोय. आणि माझ्या मुलांनी मला इतकं मोटिवेट केलं ना मित्रांनो, की नाही डॅडी तुम्ही करायला पाहिजे, हे केलंच पाहिजे. तर मला हे जपून ठेवायचं आहे, नाही का. सो मित्रांनो, थँक्यू वन्स अगेन की तुम्ही माझा व्हिडिओ बघितलाय, पाहताय. तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच, आणि आवडला तर पुढं लोकांना पाठवा की आपल्याच व्यक्तीने एक नवीन ब्लॉगिंग चॅनल चालू केलेलं आहे, त्याला सपोर्ट करा. असं हक्काने बोला, कारण की तुमचा हक्काचा माणूस आहे, आपला माणूस आहे. आणि सबस्क्राईब करा मित्रांनो, घरचेच लोक आहेत, त्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं. मित्रांनो, ही आपली अशी गाडी आहे,
हे पण बघून घ्या. मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. याला जवळपास मित्रांनो 11 महिने झाले. मोठं ब्लॉगिंगच्या हिशोबानेच हा गाडी घेतली होती मित्रांनो. आणि पुढे याच्यावरती आपण चांगल्या राईड्स करूया. याच्यावरच्या बऱ्याचशा काही गोष्टी पण मी तुम्हाला शेअर करेन. छान बाईक आहे मित्रांनो नाही का ही गाडी. कारण की सिटी राईड प्लस तुम्ही टुरिंगला पण घेऊन जाऊ शकता. त्याच्यावर रायडिंग तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. आणि हो, थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ मोठा नको व्हायला नाही का, कारण की बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपल्याला करायच्या आहेत. नक्कीच तुम्हाला माझ्यासोबत आवडेल. सो थँक्यू मित्रांनो. बाय, टेक केअर.